आपल्याकडे सगळ्या सहीवाल जातात. सहीवाल हे पाकिस्तान बॉर्डर, राजस्थान आणि हे आपला ना पंजाब प्रांत, राजस्थान पंजाब हरियाणा ह्याच्या बॉर्डरवर आणि पाकिस्तान साईडला जास्त हे जात आहे. आणि बेसिकली -5 ते +50 एवढ्या टेम्परेचर व्यवस्थित सहन करू शकेल अशी जात आहे. आपल्याकडे पण खूप गायी आहे, तुम्ही यांचीच निवड का केली नेमकी? माझं असं मत आहे की आपल्याकडच्या गायी दुर्लक्षित आहेत. म्हणजे जसं म्हणजे आपल्याकडच्या गायी दुर्लक्षित आहेत, त्यांना दीड लिटर 2 लिटर 3 लिटर एवढं दूध आहे. आणि मी गो आधारित शेती करत नाही. म्हणजे माझा शेतीचा जो इनपुट आहे ते आपण आता पाहिलं, आपण कचरा आधारित आहे. तर मी शेतीसाठी गायी नव्हतं घेणार. मला माझ्या मुलांना दूध द्यायचं होतं, ते विषमुक्त आहे, विषमुक्त दूध द्यायचं होतं, त्यासाठी गाय घेतल्या. तर 1.5 लिटरची गाय समजा मी घेऊन पाळली असती आणि त्यांचं इनपुट केलं असतं तर मी इकॉनॉमिकली व्हायबल नसतो झालो. मी हे जे काही मॉडेल सेट करतोय, जेवढं काही मॉडेल सेट करतोय, हे याच्यासाठीच करतोय की शेतकरी माझ्याकडे आला की मॉडेल उचलून असंच्या असं त्याच्या शेतात घेऊन गेला पाहिजे आणि त्याला पैसे मिळवता आले पाहिजे. म्हणजे मी समाजसेवा करायला काही करत नाही. मला गोमाता हा अँगलही नाही माझ्या डोक्यात. मी कमर्शियल डेअरी फार्मर आहे आणि मी कमर्शियली यांच्याकडून पैसे मिळवतो. तर मी यांना रोजचे 250 रुपयाची हजेरी आहे आणि मला 250 रुपयाच्या हजेरीहून जास्त पैसे त्यांनी परत द्यावेत, ही माझी अपेक्षा आहे. राईट. आता साहिवाल ब्रीडच का निवडली? तर साहिवाल ब्रीड हे मी मगाशी म्हणल्याप्रमाणे व्हॅरिड टेम्परेचरमध्ये काम करते. साईला लहान आहे. ह्यांचं दूध भारतातल्या सगळ्यात दुधाळ जनावर हे आहे, सगळ्यात दुधाळ. तुम्ही कुठलेही पहा, जे एक लॅक्टेशन मधलं जे यील्ड आहे हे साहिवाल सगळ्यात जास्त आहे. यांचं फॅट हे 5% पुढे जाऊ शकतं. माझ्याकडे 6.2 पर्यंतच्या गायी आहेत, 5.8 6.2 पर्यंत गायी आहेत. गिर हे गुजरात यांचं मार्केटिंग आहे, 4.5% फॅट आहे. त्यांच्यापेक्षा कितीतरी सुंदर दूध मला साहिवालचं वाटलं, कारण मी सगळ्या गायींचं दूध पिऊन पाहिलं, खूप गोठ्यांमध्ये फिरलोय मी. आणि मला असं वाटलं की हे जनावर हे आपल्या वातावरणासाठी सुद्धा आणि ओव्हरऑल डेअरी करणाऱ्या माणसासाठी हे सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे जो माणूस HFच्या 25 आणि 35 लिटर दुधाला सोडून इकडे देशी गायी गोवंशक पाहायला येणार आहे, त्याला तेवढंच रिटर्न्स ह्याच्यातून मिळाले पाहिजे. तर ह्या गायींमधून तेवढेच रिटर्न्स माणसाला मिळवता येतात. आता आमचं दूध सध्या 110 रुपये लिटर प्लस 10 रुपये डिलिव्हरी, म्हणजे 120 रुपयांनी जातं. आणि आम्ही पनीर बनवतो, तूप बनवतो, लोणी बनवतो, चक्का बनवतो. रेग्युलर आमचं ते आउटपुट आहे. ताक रोज असतं. तर हा आमचा कमर्शियल डेअरी फार्म आहे असं तुम्ही विचार करा. फक्त HF जर्सी नाही. समजा